नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या कथामंथन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण स्वामी समर्थांची एक शिकवण पाहणार आहोत. देव आपणात आहे, शीर झुकवून या पाहे. स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक म्हणून ओळखले जातात. स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक शिकवणी आणि उपदेश आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. असे अनेक जण अगदी स्वानुभवावरून सांगतात. देव जसा सगुण साकार आहे तसा तो निर्गुण निराकारही आहे. ज्या माणसाची जशी भक्ती श्रद्धा असेल तसा तो त्याला त्या स्वरूपात दिसत असतो. हीच शिकवण स्वामी समर्थांनी एका घटनेमधून समाजाच्या पुनःप्रत्ययाला आणून दिली आहे. नेमके काय घडले आपण जाणून घेऊया, पण त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका. अक्कलकोटला आषाढी एकादशीचा मोठा उत्सव असतो. मात्र प्रतिवर्षीप्रमाणे स्वामींनी आपल्या घरी आले पाहिजे असे चोळप्पाला वाटत असते. केवळ चोळप्पाच नाही तर अक्कलकोटमधील अन्य 3 स्वामी भक्तांचीही तीच इच्छा असते. तर दुसरीकडे स्वामींनी गावाच्या उत्सवाला हजर राहिले पाहिजे असे बाळप्पांना वाटत होते. या मुद्द्यावरून या 5 जणांचा आपापसामध्ये वाद होतो. शेवटी यावर तोडगा काढण्यासाठी तिघेही स्वामींकडे येतात. स्वामी या सर्वांची इच्छा आणि हट्ट ऐकून घेतात. स्वामी म्हणतात की जर तुम्हाला सर्वांची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर एक परीक्षा द्यावी लागेल. जो या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ. हातामध्ये तेलाने गच्च भरलेली पणती घेऊन मनामध्ये स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थानावरून सर्वांनी स्वामींकडे यायचे. जो प्रथम स्वामींजवळ पोहोचेल तो जिंकेल आणि स्वामी त्याच्याच घरी येतील असा पण ठरतो. मात्र हा पण पूर्ण करताना तेलाचा एकही थेंब सांडता कामा नये अशी आट स्वामींनी घातली. चोळप्पा सर्वप्रथम स्वामींकडे पोहोचतात. ते आनंदी होतात. पण स्वामी महाराज म्हणतात की अरे, पहिला तर आलास, मात्र मनामध्ये नाव कुठे घेतलेस माझे, अशी विचारणा करून त्याला परीक्षेतून बाद करतात. सर्वजण अनुत्तीर्ण होतात. सगळे अगदी निराश होतात. स्वामींनी केवढी सोपी गोष्ट आपल्याला सांगितली होती, ती सुद्धा आपल्याकडून झाली नाही. ती देखील आपल्याला पूर्ण करता आली नाही आणि स्वामी आता कुणाचकडे येणार नाहीत. याबाबत सर्वांना खंत वाटते. मी तुझ्याकडे येणार आहे, मात्र तू कुणालाही सांगू नको असे स्वामी सर्वांना रस्त्यामध्ये गाठून सांगतात. त्यानंतर आषाढी एकादशीचा सोहळा हा पार पडतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या सर्वांमध्ये वाद होतो. चोळप्पा म्हणतात की स्वामी त्यांच्याकडे आले होते. अन्य 3 भक्तही तेच सांगतात. तर बाळप्पा म्हणतात की उगाच तुम्ही थापा मारू नका, स्वामी गावाच्या उत्सवातून कुठेही गेले नव्हते. पुन्हा शेवटी सर्वजण स्वामींकडे येतात. स्वामी म्हणतात की भगवंतांचे चैतन्य स्वरूप आपण विसरलात की काय? चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात. आम्ही तुमच्याच अंतरामध्ये वसलेलो आहोत. फक्त गरज आहे की ते शोधून काढायची. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला सत्वाची जाणीव होईल आणि भगवंतांच्या नेमक्या स्वरूपाचे तुम्हाला दर्शन होईल. तर मित्रमैत्रिणींनो, हा बोध स्वामींनी दिला. अरे, अहम ब्रह्मास्मी असे उगीच कोणी म्हटले आहे काय? तुमच्यातच नाही तर भगवंत सर्व जीवांमध्ये वास करतो, म्हणून उगाच कुणालाही त्रास किंवा मनस्ताप देऊ नये असा बोध स्वामी सर्वांना देतात. सर्वांना नेमके काय घडले हे समजते. सर्वजण स्वामींची क्षमा मागतात. मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.